अखंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गवडे स्वागत करतो आजच्या नवीन अष्टविनायक यात्रा प्रवासामध्ये. मंडळी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत एसटी संगीत तीर्थटन सुरू झाला आहे आणि या तीर्थटनाचा लाभ मी एप्रिल 2026 साली बस फॉर अस फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या अष्टविनायक यात्रेमध्ये मी सहभागी झालो होतो आणि तेव्हापासून ॲज अ टीम लीडर, टूर मॅनेजर देखील मी त्यांच्या टीम मध्ये जॉईन झालो आणि त्याच्यानंतर ज्या 2-3 दत्तपूर्णिमा यात्रा पार पडल्या त्यामध्ये जॉईन झालो. एसटी संगीत तीर्थटन एकूण 3 अष्टविनायक यात्रा पार पडल्या मार्च मध्ये, एप्रिल मध्ये आणि मे मध्ये. मे महिन्यातल्या 10 मे नंतर चिंचवड देवस्थान अंतर्गत जी 3 मंदिरे येतात, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक आणि रांजणगावचा महागणपती, एकूण 4 मंदिरे जवळपास 2 ते 3 महिने दर्शनासाठी बंद होते. पण आता सांगताना आनंद होतोय, 1 ऑगस्ट पासून आता सगळी मंदिरे दर्शनासाठी सुरू झाली आहेत आणि त्या अनुषंगाने एसटी संगीत तीर्थटनची नवीन बॅच निघते आहे येत्या 8 आणि 9 ऑगस्ट रोजी. ही अष्टविनायक यात्रा पार पडणार आहे पुण्यामधून, पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकातून. शिवाजीनगर आगारातर्फे हा रूट आहे, त्यामुळे त्यांच्या आगारातर्फे ही बस आम्ही सोडतोय अष्टविनायक यात्रेसाठी. पुरुषांसाठी जे पॅकेज आहे पूर्ण 2 दिवस 1 रात्रसाठी 4,300 रुपये. महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता विशेष सवलत आहे, कारण या संपूर्ण 2 दिवस 1 रात्रच्या पॅकेज मध्ये तुमचं येण्या जाण्यापासून 800 किलोमीटरचं तिकीट भाडे आहे, पण त्यासोबत चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण अगदी अनलिमिटेड. एवढंच काय, प्रवाशांना या 2 दिवसांमध्ये जे काही पाणी बॉटल लागतील ते सुद्धा अनलिमिटेड दिलं जातं. यासोबत प्रवाशांना टॉयलेटरी पाऊच किट, साईड बॅग, शॉपिंग बॅग, टोपी आणि विशेष गिफ्ट देखील देणार, पण कधी शेवटला. एप्रिल मध्ये केली होती अष्टविनायक यात्रा, तेव्हाचं पॅकेज वेगळं होतं, 3,500 रुपये. परंतु या 3 ते 4 महिन्यामध्ये झालेली काही एसटी महामंडळाची तिकीट भाडे वाढ, त्यानंतर हॉटेलमधील जेवणाचे रेट, स्टेचा रेट, या सर्व गोष्टींमध्ये महागाई झाली आणि त्या अनुषंगाने आताचं जे पॅकेज आहे पुरुषांसाठी 4,300 रुपये. आता महिलांसाठी किती असेल, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक किती असेल ते पुढे व्हिडिओ सांगणार आहे. पण या पूर्ण पॅकेज मध्ये सगळे प्रवासी आता खुश होणार आहेत. नवीन नवीन गोष्टी देखील अपडेट केल्या आहेत, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल, पण कधी पुढे. त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहत तुमच्या लाडक्या भूषण सोबत अष्टविनायक यात्रा पूर्ण करायची. 3 महिन्यांनी ऑर्गनाइज केलेल्या अष्टविनायक यात्रेला फायनली आमच्या सुरुवात होती आहे. या पूर्ण यात्रेचं नियोजन स्वतः रोहित डेंडे सर देखील करत आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी मी देखील आहे टूर मॅनेजर म्हणून. त्यामुळे आजच्या प्रवासामध्ये टूर मॅनेजर म्हणून माझं काम असणार आहे, पण सोबत तुमच्यासोबत देखील हा प्रवास मला पूर्ण घडवायचा आहे. मागे नाव पाहू शकता, बस फॉर अस फाउंडेशन यांच्या तर्फे ऑर्गनाइज केलेली एसटी संगीत तीर्थटनचं पूर्ण अष्टविनायक दर्शन यात्रा आज पूर्ण होणार आहे. सुटण्याचं ठिकाण काय, छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी बस स्थानक. ठीक सकाळी 6 वाजता आपली बस रवाना होईल. वाजले आता किती, पहाटेचे 4:05. तर जास्त वेळ नगलो तर पड्डीशी तयारी करूया, कारण पुढे गेल्यानंतर सर्वात मोठं काम आहे. MH14 NE 0030 अष्टविनायक दर्शन बस आमच्या समोर तयार आहे. वाजले ठीक सकाळचे 6:03. छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी येथून बरोबर एकूण 20 प्रवासी ऑनबोर्ड होणार होते. आपली बस तर पूर्ण फुलेच आहे म्हणा. 20 प्रवासी ऑनबोर्ड झालेले आहेत. आता आपले चालक दादा येतील, 2 जणांची पद्धत तिकीट फाडायचे आहेत. ते काम झालं की आमची बस रवाना होईल थेट अष्टविनायक दर्शनासाठी. पन्हाळ्याचा पुढील स्टॉप आहे तो स्वारगेट. स्वारगेटमधून 11 प्रवासी आहेत, हडपसरमधून 8 प्रवासी आहेत. ते पिकअप झाले की मग आम्ही पुढच्या प्रवासाला मोकळे झालो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत एसटी संगीत तीर्थटन सुरू आहे. बस फॉर अस फाउंडेशन यांनी ऑर्गनाइज केलेल्या अष्टविनायक दर्शनासाठी लोकांचा प्रतिसाद भरपूर मिळत आहे. दिनांक 8-9 ऑगस्ट रोजी पुणे शिवाजीनगर बस स्थानकातून सकाळी 6 वाजता अष्टविनायक बस रवाना झाली. नियोजनाप्रमाणे सकाळी 7:05 आमची बस पोहोचली स्वारगेट बस स्थानक. आता फलाट इतके बिझी आहेत, या साईडला गाडी लावावी लागते. ज्या बसेस लागतात राजापूर, वेंगुर्ले या साईडला जाणाऱ्या, या ठिकाणी गाडी थांबली आहे. बऱ्यापैकी प्रवासी ऑनबोर्ड झाले आहेत. एकूण 24 प्रवासी वर्ग ऑनबोर्ड झाले छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडीमधून. बाकीचे उरलेले 12-13 इथून होणार आणि राहिले फक्त 8 जण ते हडपसरमधून होतील. हडपसरला पिकअप झाले मग आपले रोहित सर पूर्ण गाईड करणार की आपली ट्रिप कशी होणार, 2 दिवसांमध्ये कुठे कुठे फिरणार, चहा, नाश्ता, जेवण कसं असेल, संपूर्ण माहिती देतील. तर न सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून 1 लिटर पाण्याची बॉटल दिली जाते. आमच्या टूर पॅकेजमध्ये जेवण, नाश्ता अनलिमिटेड आहे, त्यासोबत पाणी बॉटल देखील अनलिमिटेड प्रवाशांना दिले जाते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला या
इंटरॅक्शन करूया. बरीच जण नवीन आलेली आहेत. आपणारे सर मॅडम आहेत, त्याच्यानंतर सावरगावकर सर मॅडम आहेत आणि काळे सर मॅडम आहेत आणि बरीच जण नवीन आहेत. नवीन का आहेत? कारण की अष्टविनायकची जी यात्रा आहे मार्च एप्रिल मे मध्ये निघाली आपली. माझा आवाज येतोय सर्वांना? येतोय ना? मार्च एप्रिल मे मध्ये निघाली. त्याच्यानंतर मंदिरं बंद झाली, तुम्हाला माहित असेल. आणि त्यानंतर मग ही यात्रा पुन्हा एकदा जून जुलैमध्ये मंदिर ओपन झाली. मग आपण ऑगस्टमधून सुरू केली. एस टी महामंडळाच्या अनेक ट्रिप्स जातात, हे तुम्हाला माहीत असेल. अष्टविनायक यात्रा ही स्वतः शिवाजीनगर आगाराची जी यात्रा आहे ती यात्रा दर संकष्टीला जाते. बऱ्याच जणांना माहीत असेल. मी सुद्धा त्या यात्रेने गेलेलो आहे. फक्त त्याच्यामध्ये असं असतं की तिकीट फक्त काढायचं आणि तुम्ही तुमचं राहण्याखाण्याचं बघायचं. पण जेव्हा 23 जानेवारी 2026ला जेव्हा सरकारने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एस टी संगीत तीर्थाटनी पॅकेज टूरची संकल्पना काढली, त्या पॅकेज टूरच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राहणं खाणं सुद्धा जसे प्रायव्हेटच्या बसेस असतात त्याप्रमाणे एस टीच्या प्रवाशांना एका माफक दरामध्ये ही सोय व्हावी अशी एस टी महामंडळाची संकल्पना होती. आणि त्या संकल्पनेला पूर्णत्व आणण्यासाठी मी आणि माझं जसं सहकारी आहे भूषण, तशी आमची अनेक अशी मोठी जी टीम आहे, ही टीम म्हणजे बस फॉरस फाउंडेशनची सामाजिक संस्था आहे. 2 दिवसामध्ये 8 गणपती. हा जो प्रवास आहे तसा खूप मोठा आहे. जवळजवळ 400-800 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. म्हणून तुम्ही जर का पाहिलं तर बाहेरच्या ज्या प्रायव्हेट टूर कंपन्या आहेत ते 3 दिवसाची यात्रा आयोजित करतात. मग 3 दिवसामध्ये ते काय करतात की जेजुरी ऍड करतात, प्रतिबालाजी ऍड करतात. पण आपल्याकडे टाइम लिमिट आहे. शनिवार रविवार लोकांना सुट्टी असते, शनिवार रविवारमध्ये वेळ मिळतो. त्या 2 दिवसामध्ये आपण प्युअर अष्टविनायक आपण ठेवलेला आहे. पहिल्या दिवशी 4 गणपती, दुसऱ्या दिवशी 4 गणपती. यामध्ये नियोजन आपण आपल्या परीने परफेक्ट केलेलं आहे. पण ते नियोजन कधी कधी बिघडतं. कशामुळे बिघडतं? तर दर्शनाची रांग ही आपल्या हातात नसते आणि तुमचं सहकार्य खूप महत्वाचं असतं. म्हणून मी म्हटलं आपण जेव्हा एकत्र असू ना तेव्हा सुरुवातीला असं अनोळखी चेहरे वाटतात, पण नंतर आपण एक फॅमिली होऊन जातो. मग कोण राहत नाही. स्वागतम सुस्वागतम. अष्टविनायकापैकी एक पहिला मानाचा गणपती श्री क्षेत्र मोरगाव श्री मोरेश्वर मंदिर. वाजले सकाळचे 9. आम्ही बरोबर निघालो कुठून? शिवाजीनगरमधून सकाळी 6:03. त्यानंतर स्वारगेट पुढे हडपसरचे आमचे पिकअप झाले. डॉट 9 वाजता आम्ही पोहोचलो मोरगावला. नियोजनाप्रमाणे मोरगाव या ठिकाणी आमचा पहिला नाश्ता होणार. सकाळचा ब्रेकफास्ट, चहा, नाश्ता जे काय असेल ते पुढे दाखवेन आणि नंतर मग मोरेश्वरचं दर्शन करून पुढे रवाना होते थेऊरला. अष्टविनायक यात्रेचा पहिला मानाचा गणपती मोरगाव श्री मयुरेश्वर. मोरगाव हे परम गणेश भक्त मोरया गोसावी यांचे जन्म ठिकाण. अष्टविनायक महिमा हे गाणं ऐकताना हे कडवं ऐकले असेल. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर, 11 पायरी हो, 11 पायरी हो, ते हेच ठिकाण. मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन करून आम्ही निघालो 60 किलोमीटरचा प्रवास करत दुसरे गणपती स्थान थेऊरच्या चिंतामणी जवळ. वाजले दुपारचे 12:08. आमच्या या अष्टविनायकापैकी दुसऱ्या गणपती स्थानी पोहोचलो, थेऊरचा चिंतामणी. आधी मोरगाव, दुसरं थेऊर, तिसरं आहे सिद्धटेक आणि चौथं रांजणगाव. आजच्या दिवसापुरतं हे 4 गणपती. त्यापैकी दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत आणि बघू शकता या ठिकाणी पार्किंगला जागा मस्त मिळाली आहे. पार्किंगसाठी इथं आत गाड्या लावा लागतात. एप्रिल महिन्यात मी केली होती अष्टविनायक यात्रा आणि आता देखील सुरू आहे माझा अष्टविनायकचा प्रवास. त्यावेळी मी आलो होतो फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मॅनेजर म्हणून, पण आज देखील आहे मार्केटिंग मॅनेजर, पण त्यासोबत व्हॉलेंटियर देखील आहे, म्हणजे टूर मॅनेजर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे 2 जबाबदारी आहेत. एक तर व्हिडिओ पण बनवणं आणि दुसरं म्हणजे सगळ्यांची काळजी घे, सगळं लक्ष ठेवणं, प्रत्येकाला काही कमी पडतं की नाही त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणं. लास्ट टाइम आलो होतो बाहेर पण गर्दी असून 3 रो पूर्ण भरलेले, पण आता डायरेक्ट आतमध्ये आलोय त्यामुळे काय टेन्शन नाही. काय म्हणता रोहित भाऊ? हो, आज आपलं मोरगावचं दर्शन सुद्धा खूप चांगलं झालं आणि थेऊरचं दर्शन सुद्धा बाप्पाच्या कृपेने चांगलं झालं. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण दरवेळी आपली अष्टविनायक यात्रा 7 वाजता काढतो शिवाजीनगरहून. यंदाही टाईमचं जे मॅनेजमेंट आहे ते पाहून सकाळी 6 वाजता काढलेलं आहे आणि आता 2 गणपतीच्या दर्शनाला तरी याचा खूप फायदा झालेला आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट परफेक्ट बसलेलं असं म्हणायला हरकत नाही.
मग हे दर्शन झालं की मग जेवायचं. येस, आपलं जेवण कुठे असणार? हॉटेल पवार. करेक्ट. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती. अष्टविनायकचे 2 गणपती करून आम्ही रवाना झालो 80 किलोमीटर पुढे तिसऱ्या गणपती स्थानी, जो भीमा नदी शेजारी आहे, सिद्धटेक श्री सिद्धिविनायक. पण त्या अगोदर दौंडला आमचे दुपारचे जेवण होणार. वेलकम टू दौंड हॉटेल पवार व्हेज. वाजले दुपारचे 2:30 म्हणजे 2:30 वाजलेले आहेत आणि आमचा थांबा झालाय जेवणासाठी. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा 4 वाजले होते, आज 2:30 वाजले, म्हणजे 1.5 तासाचं अंतर आम्ही बरोबर कव्हर केलं आहे. या ठिकाणी जेवणासाठी बघा हॉटेल पवार व्हेज. जेवणाचा अतिशय उत्तम थांबा दौंडपासून काही अंतरावर आणि इथून सिद्धटेक फक्त आणि फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही रोहित देंडे आणि भूषण गावडेचा प्रवास करता ST संगीत तीर्थटन, तर जेवणाचे जे काही थांबे आहेत, इव्हन चहा नाश्ता, तर ST महामंडळाचे अधिकृत थांबे अजिबात घेत नाही. पण आम्ही जे केलेत ना सिलेक्ट नंबर 1. आता जेवणासाठी काय काय मेन्यू आहे ते पाहूया. हॉटेलचा व्ह्यू बघा कसा आहे. त्या ठिकाणी फॅमिली, त्या ठिकाणी बँक्वेट डायनिंग हॉल आणि आम्ही जो पूर्ण सेक्शन पकडलाय तो फक्त आणि फक्त ST संगीत तीर्थटन. म्हणजे आमच्या या पूर्ण टीम मधून जे जे लोक येतील जेवणासाठी त्या लोकांसाठी विशेष बैठक व्यवस्था. तर असं काही दुपारचं जेवण आहे, ज्यात वरण भात, रोटी, 2 भाज्या, वांगे मसाला, शेवभाजी, पापड, या ठिकाणी सलाड, लोणचे आणि हे जेवण अनलिमिटेड आहे. किती का पोटभर का. सर्व प्रवासी या ठिकाणी जेवत आहेत. पुन्हा बुफे सिस्टीम आहे. आमचे रोहित सर आणि आमच्या सह प्रवाशांसोबत आम्ही जेवायला बसलो. या बेगिना जेव किंवा. भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा अष्टविनायकापैकी एकमेव सिद्धिविनायक गणपती मंदिर. दुपारी 4 वाजता सिद्धटेकला आमची बस मंदिरा शेजारी पोहोचली. पेशवेकालीन महत्व असलेल्या या सिद्धिविनायकचा मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला. अष्टविनायकापैकी 3 गणपती बाप्पांचे दर्शन झाले आणि आता आम्ही पोहोचलो 4थ्या पुण्यातील श्री महागणपती रांजणगाव या 4थ्या गणपती बाप्पांच्या दर्शनी. रांजणगाव या ठिकाणी पोहोचण्याची वेळ आहे संध्याकाळी 6:38. लास्ट टाइम आलो होते तर पूर्ण काळोख पडला होता, 7:45 वाजले होते. या ठिकाणी गणपती बाप्पांचे दर्शन करणार, संध्याकाळचा चहा येथेच होणार आणि मग रवाना होत थेट लेण्याद्री ओझर दिशेने. मुक्काम जो होणार आहे तो डायरेक्ट ओझरला आणि जेवणाचं ठिकाण लेण्याद्री. 31 जुलैपर्यंत मंदिर पूर्णपणे दर्शनासाठी बंद होतं रिनोव्हेशनमुळे. त्या ठिकाणी रिनोव्हेशन काम सुरू आहे आणि इथून प्रवेश फी सुरू आहे आणि इथून प्रवेश सुरू आहे. असा मागच्या बाजूने जो पूर्ण गार्डनचा भाग आहे त्याच्या मागच्या गेटने दर्शनासाठी रांग सुरू केली आहे. हीच एक भीती होती की हे दर्शन सुरू केलं की नाही, पण येस सुरू केलंय. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन सुरू केलंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि सांगितल्याप्रमाणे आमच्या या टुरिझम पॅकेजमधून संध्याकाळचा चहा देखील मिळणार. किती पण प्या, एकदा प्या, 2दा प्या, 3दा प्या. माणूस फक्त 2दाच पितो, त्याच्या पुढे जास्त पिऊ शकत नाही. गरमागरम रांजणगावचा चहा. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहतात आपल्या या रांजणगावातून. मंडळी ST संगीत तीर्थटन ऑर्गनाइज बाय बस फॉर अस फाउंडेशन यांच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना रोजच्या वापरण्यासाठी किट दिले जाते, ज्यात अष्टविनायकचे माहितीपूर्ण पुस्तक, शॉपिंग बॅग, साईड बॅग, टोपी, ID कार्ड आणि टॉयलेटरी किटचे पाउच यांपैकी ID कार्ड परत घेतले जाते. परंतु ते घेताना प्रवासी वर्गांना रिटर्न सरप्राईज गिफ्ट देखील आम्ही या ट्रिप पासून सुरू करत आहोत. रांजणगावातून रात्री 8 वाजता निघत लेण्याद्री दिशेने आम्ही रवाना झालो, कारण मुख्य पायथ्याशी असलेल्या हॉटेल गिरिजामध्ये रात्रीचे शुद्ध शाकाहारी जेवण होणार. अतिकेशर मोदक पायी मूषक वाहक अशी मूर्ती ही सुबक
मंडळी, काल रात्री 10:30 पूर्णपणे जेवण करत ठीक रात्री 11:05 आम्ही पोहोचलो ओझरला. ओझरला कोणता गणपती? श्री विघ्नेश्वर. या ठिकाणी भक्तनेसमध्ये मस्तपैकी स्टे करून ते सुद्धा AC वाल्या, बघा AC मध्ये राहण्याची उत्तम सुविधा देतो, ते सुद्धा 4 श्रेणीप्रमाणे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा आमचा स्टे होता लेण्याद्री. आता चेंज करून आम्ही केलाय ओझरला. ओझर भक्तनेस क्रमांक 3, 4 या ठिकाणी असून बघू शकता रूमची कॅटेगरी मस्तपैकी 4 जणांची राहण्याची सुविधा आहे. 2 जणांसाठी बेड आणि 2 जणांसाठी गादी. आणि खोटं वाटतंय हे बघा, AC मधल्या आम्ही चांगल्या टॉप टू टॉप अशा रूम देतोय. सोबत तुम्हाला ब्लँकेट, चादर, अंघोळीसाठी टॉवेल या सगळ्या सुविधा मिळतील. आमचे पर्यटक भाविकगण तयार आहेत, त्यांचं दर्शन झालं आहे. कारण विघ्नेश्वरचं दर्शन सकाळ सकाळी लवकर होतं, फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये. तर आम्ही सुद्धा दर्शन करण्यासाठी सकाळचा चहा घेतो आणि इथून थेट जाऊ 15 किलोमीटरचा प्रवास करत लेण्याद्रीला. ओझर विघ्नेश्वर गणपती मंदिर त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी आमचा स्टे झाला होता. काही जणांचं बुकिंग त्या ठिकाणी केलं होतं भक्त निवास क्रमांक 3 नंबरमध्ये, एकदम डिलक्स कॅटेगरी. आणि आम्ही दोघांचं केलं होतं भक्त निवास क्रमांक 4, हे सुद्धा आहे डिलक्स कॅटेगरीमध्ये, उत्तम राहण्याची सुविधा. त्यामुळे तुम्ही म्हणाल की स्टे कसं असेल, काय असेल, कोणत्या बेसवर असेल, तर टेन्शन घेऊ नका. स्टे एकदम परफेक्ट आहे. गरम पाण्याची सुविधा पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंत मिळून जाईल. कुकडी नदी, वा भाई वा. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. टाइम झालाय सकाळचे 7:45 आणि फायनली आम्ही अष्टविनायकपैकी 5 गणपती बाप्पांचे दर्शन करून 6व्या ठिकाणी पोहोचलो आहोत, गिरिजात्मक लेण्याद्री या ठिकाणी. हा संपूर्ण पार्किंगचा परिसर, त्या ठिकाणी आमची बस लागलेली आहे अष्टविनायक दर्शन. मागे आलो होतो तेव्हा दर्शन झाले होते, पण आता या ठिकाणी टूर मॅनेजर बनून आलो आहे, त्यामुळे सगळी जबाबदारी आता आमच्याकडे आहे. येथे थांबणं, गाडीवर लक्ष देणं, सगळं काही बघणं आमच्यावर आहे. आता येऊया मेन मुद्द्यावरती की भूषण भाऊ, तुम्ही अष्टविनायक दर्शन आयोजित करताय पुण्यामधून, जरा तिकीट भाडे सांगत चला. तर सांगतो मंडळी, एकूण आपला 800 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्याकरिता पुरुषांसाठी पूर्ण पॅकेज ज्यामध्ये चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळचा चहा, प्लस दुसऱ्या दिवशीचा सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता सगळा, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा, त्यासोबत AC मध्ये राहण्याची उत्तम सुविधा, हे सगळं पॅकेज टोटल मिळून पुरुषांसाठी होतं 4,300 रुपये. महिला, ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय आहे किती 65 ते 75 या दरम्यान, महिलांसाठी तर 50% आहेच, त्यामुळे काही टेन्शन नाही. पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत वय किती 65 ते 75 त्याकरिता आहे 3,700 रुपये. आणि जे सिनियर सिटीजन आहेत, अमृत ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय किती आहे 75च्या पुढे, त्यांसाठी पॅकेज आहे फक्त आणि फक्त 3,100 रुपये. आता पुढची जी यात्रा आहे दिनांक 5 आणि 6 सप्टेंबर, पण मंडळी सांगताना आनंद होतोय की तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे ती बॅच देखील फुल झालेली आहे. त्यानंतर आम्ही आयोजित करू शकत नाही, कारण गणपती येत आहेत, गौरी गणपती विसर्जन आहे, अनंत चतुर्दशी आहे, त्यामुळे सगळेजण आपापल्या घरी असतील. आता येणारं जो पुढची बॅच आहे ऑक्टोबरची तारीख देखील मी अनाऊन्स करतो ऑफिशियली. दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर या 2 दिवशी आमची अष्टविनायक यात्रा असणार आहे पुणे शिवाजीनगर येथून. 5-6 सप्टेंबरची डन फुल झाली असून 17-18 ऑक्टोबर आयोजित केली आहे. वाजले 9:15. आपल्यासोबत बरेचसे आले आहेत भक्तगण आणि त्या 2 माऊली आहेत. नमस्कार. कुठून आले तुम्ही? आपण पुण्यामधून. कसं वाटलं दर्शन करून? आतापर्यंत आपले 6 गणपती दर्शन झालं आहे. नियोजन परफेक्ट चालू आहे ना एकदम? आता आपण थांबूया नाश्त्यासाठी. पोटभर नाश्ता करा, कंटिन्यू नॉनस्टॉप प्रवास आपला महडसाठी. एसटीने एवढा सुंदर प्रवास होईल आणि इतकं छान नियोजन असेल असं वाटलंच नव्हतं आम्हाला. आणि याचं सगळं श्रेय भूषणला आणि रोहितला. धन्यवाद. तुमचा काय अनुभव? येण्यापूर्वी असं वाटलंच नव्हतं इतका सुंदर प्रवास होईल. खूप छान सुविधा, एसटीने खूप छान सुविधा दिली. अपेक्षा स्वप्न पूर्ण केले. धन्यवाद धन्यवाद. रात्रीचं जे जेवण होतं ज्या हॉटेलला होतं, हॉटेल गिरिजा, त्याच ठिकाणी आमचा सकाळचा नाश्ता होतो. ओझर लेण्याद्रीच्या गणपती बाप्पांचे दर्शन झाले
की डायरेक्ट नाश्त्याला येतो. नाश्त्यामध्ये ज्यांचा उपवास असेल त्यांना शाबूक खिचडी, पोहे, उपीट आणि मिसळपाव दिलं जातं. पोहे उपमा मगाशी संपले, पुन्हा एकदा बनवले दिले आहेत. या ठिकाणी मिसळपाव आहे. कसं आहे मिसळपाव, चव वगैरे छान आहे ना. 4 प्रवासी आलेत अक्कलकोटमधून. हे राहणारे ॲक्च्युली कारण पुण्यातले आहेत, म्हणजे अक्कलकोटचे आहेत पण पुण्याला स्थायिक आहेत. पण हे आले आहेत अक्कलकोटमधून. अक्कलकोटची श्री स्वामी समर्थ नगरी, बरोबर की नाही? अक्कलकोटला नेमकं कुठे, कोणत्या ठिकाणी थांबता तुम्ही? म्हणजे राहायला कुठे आहे? कुकाळे. ओके, बायपासला. कसं आहे नाश्ता वगैरे, जेवण मस्त आहे ना? ओके, परत घ्या, लागलं परत घ्या. कसं झालं लेण्याद्रीच्या गिरिजात्मक दर्शन? फारच उत्तम. फार एस टीच्या संघ फिरून अष्टविनायक संपूर्ण चांगले होईल. आणि झालेल्या जेवणाची व्यवस्था चांगली होती पूर्णपणे. नाश्ता होता, चहाची, राहण्याची व्यवस्थित चांगलीपैकी होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अगदी सगळं नागरिक खुश आहेत. बरं, तुम्ही कसे गेले वरती? चालत गेले की पुन्हा हे नाही, आम्ही डोलीने गेलो. डोली किती रुपये घेतले डोलीचे? डोलीने 1500 रुपये घेतले येऊन जाऊन. येऊन. आणि सर आपण नाही, बाकीची इकडची एकदम व्यवस्था बघून असं म्हणजे मी ज्या लोकांना सांगितलं ते सगळे लोक आता परत या ट्रिपला येणार आहेत. ते पक्का आहे. जेवणाची व्यवस्था एकदम सुंदर आहे. काहीच म्हणजे खोट काढण्यासारखा प्रकारच नाही आहे. तरी मागे पुढे होतं गोष्टी. नाही, मागे पुढे आणि काही फरक पडत नाही. लोकांना तेवढे पेशन्स आहे. आता तुम्हीच बरोबर असल्यामुळे तो काही प्रश्न येत नाही आम्हाला. तुम्ही सांगता की आम्हाला पुढचं काय येणार आहे, नाही येणार आहे, लगेच सांगून मोकळे होतात. तो काही प्रश्न नाही. आणि अतिशय महत्त्व सांगायचं की ही पूर्ण ट्रिप जवळजवळ 80% प्रवासी व्हिडिओ बघून आले आहेत. त्यापैकी हे देखील माऊली आहेत. नाव आपलं, तुमचं नाव कसं बोललं? श्रीनिवास कुलकर्णी. श्रीनिवास कुलकर्णी. आणि तुम्ही व्हिडिओ बघून आलात. हो, व्हिडिओ बघून. मग जसे व्हिडिओच्या अपेक्षेने आलात ते होत्या सगळ्या गोष्टी बरोबर? पूर्ण व्यवस्थित, एकदम 100% सॅटिस्फाईड. 100%. अजून दुपारचं जेवण बाकी आहे. हो, आणि शेवटला रिटर्न गिफ्ट. धन्यवाद. खूपच छान. दिनांक 9 ऑगस्टला सकाळी 2 गणपती बाप्पांचे दर्शन उत्तमरित्या झाले. लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाची सर्व प्रवासी भाविकांना आरतीचा लाभ मिळाला. पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो 160 किलोमीटरचा प्रवास करत कोकण विभागातील 2 गणपती स्थानी. पहिला महडचा श्री वर्धविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर. स्वागतम सुस्वागतम. कोकण जिल्ह्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र महड वर्धविनायक गणपती मंदिर. लेण्याद्री ते महड असा आमचा 160 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. वाजले ठीक दुपारचे 2:05. खरं तर ही जेवणाची वेळ आहे. आम्ही जेवणासाठी अप्रोच केला पण लोक बोलले नाही, नाश्ता तर मस्त पोटभर केला आहे, त्यामुळे दर्शन करू मग आरामात जेवण करू. कारण जेवण झालं की एकच गणपती राहतो. कोणता? बल्लाळेश्वर पाली. अष्टविनायकापैकी 5 गणपती आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, 2 गणपती रायगड जिल्ह्यामध्ये आणि 1 गणपती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तासाभरामध्ये वर्धविनायक गणपती बाप्पांचे दर्शन झाले आणि आता आम्ही लागलो पाली फाटा. पाली फाटाच्या बरोबर पुढे आलात की 100 मीटरवर हॉटेल आहे सुमन. हॉटेल सुमन प्युअर व्हेज. या ठिकाणी आमचा दुपारचं जेवण होतं. आमची ही 6वी ट्रिप आहे एस टी संगीत तीर्थाटनाची. अष्टविनायकची 4थी आहे. दत्तपरिक्रमा पकडून पूर्ण 6 होते, म्हणजे ही 6वी ट्रिप आहे. ह्या ट्रिपपासून आम्ही प्रत्येक प्रवाशांना रिटर्न गिफ्ट म्हणून काही भेटवस्तू देणार आहोत. पण ती भेटवस्तू काय असेल, ती रिटर्न गिफ्ट काय असेल ते मी व्हिडिओमधून सांगणार नाही. त्याकरिता काय करावं लागेल, एस टी संगीत तीर्थाटनासोबत तुम्हाला प्रवास करावा लागेल, आयदर अष्टविनायक किंवा दत्तपरिक्रमा. जेवणासाठी रांग लागली आहे पूर्ण बुफे स्टाईल. काय काय बघू जेवणासाठी? रोटी, वरण भात, 2 भाज्या आहेत, पनीर, त्यानंतर व्हेज कोल्हापुरी, पापड, सलाड, लोणचं आणि स्वीटमध्ये गोड गुलाबजामुन. सर्वांचं जेवण होतच आहे. आम्ही देखील जेवण घेतो. जसं सांगितल्याप्रमाणे 2 भाज्या, रोटी, वरण भात, पापड, लोणचं, गोड स्वीटमध्ये गुलाबजामुन. या ठिकाणी आपले रोहित भाऊ आणि आपले 2 प्रवासी मित्र. जेवण छान आहे ना? ओके. महडच्या गणपतीला गर्दी असून जेवणासाठी विलंब झाला, पण जेवण मात्र अतिसुंदर.
सायंकाळी 5:30 पर्यंत बल्लाळेश्वराचे दर्शन होत अष्टविनायक यात्रा प्रवासाची सांगता झाली. सायंकाळी चहा पिऊन 6:35 पुणे दिशेने रवाना झालो. मंगल मूर्ती हुंदीर मामा की हॅलो ऑल, मी ऋतुजा आणि मी इथे अष्टविनायकच्या यात्रेसाठी आलेली. मी माझ्या आई आणि भावासोबत आलेली आणि मला हा रेफरन्स यूट्यूबवरून भेटलेला आणि मी इतकं अपेक्षित केलं नव्हतं की एवढं छान होईल हे. मी जस्ट आलेली, मला टाईम होता, मी म्हटलं चला आपण जाऊन येऊया आणि सगळं खूप छान होतं, इन्क्लुडिंग जेवण प्लस राहण्याचं ठिकाण आणि सर्व आपण हॉटेल पण लाईक 5 स्टारची चव होती, सगळं एकदम छान होतं आणि हे तर होतंच, हे तर तुम्हाला कळेलच. प्लस मेन गोष्ट ही होती की भूषणदादा आणि रोहितदादा यांचं जे आपुलकी होती, सगळ्यांना ते धरून चालायचे, प्रत्येक प्रवाशांना त्यांनी सेम मान दिला. हे पूर्वी आलेले तर यांना असं तसं असं काहीच नाही. आम्ही नवीन होतो पण आमचं 1 दिवसात असं झालं की आमची एक फॅमिली बनली आणि ही सोपी गोष्ट नाही की 40 लोकांना सांभाळून घेऊन जाणं वगैरे. आम्ही आलो आहे परभणीमधून आणि तसंच या यात्रेमध्ये ही यात्रा पुण्यापासून स्टार्ट झाली पण पूर्ण महाराष्ट्रातली लोक इथे आलेली. आम्ही परभणीहून आलेलो, आम्ही तिघं, प्लस अक्कलकोटून आलेले, काही लोक विदर्भातून आले होते, खानदेशातून आलेले. तर पूर्ण महाराष्ट्र फिरला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप छान वाटलं सगळ्यांसोबत, मस्त होतं. नमस्कार, मी भगवान काळे. ST महामंडळातर्फे आयोजित श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ST संगीत तीर्थाटन या स्कीममध्ये काल मी आज 2 दिवस श्री अष्टविनायक यात्रा दर्शन यात्रा ट्रिप करून आलो. आपले रोहित देंडेजी आणि भूषण गावडेजी या दोघांबरोबर ही यात्रा मी अत्यंत उत्साहामध्ये आणि पवित्र वातावरणामध्ये ही संपन्न झाली. फार छान अशी यात्रा होती. याचा अनुभव सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे. अतिशय भावनिक असा अनुभव होता आणि फारच दैवी ही ट्रिप होती. मी माझ्या पत्नीसोबत ह्या ट्रिपमध्ये सहभागी झालो होतो यात्रेमध्ये आणि यांचं जे नियोजन आहे ते अतिशय उत्कृष्ट होतं. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण हे एकदा याचा जरूर लाभ घ्यायला पाहिजे. अतिशय सुंदर, म्हणजे तुम्ही जेवण असो, नाश्ता असो, चहा असो, प्रवास तर STनंच होतो आहे. अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज केलेल्या मला पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी दर्शन असेल, फार उत्कृष्ट झालं आमचं दर्शन आणि अतिशय म्हणजे काय सुरेख असा अनुभव होता. मी प्रत्येकाला विनंती करेन की आपणही हा अनुभव नक्की घ्यायला हवा आणि ह्या ट्रिपमध्ये तुम्ही अष्टविनायक यात्रा करत असाल तर 100% मी सांगेन की तुम्ही ह्या ट्रिपचा आनंद या दोघांबरोबर घ्यायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सगळे जे प्रवासी होते त्यांचं, रोहितजी देंडे आणि भूषण गावडे या सगळ्यांचा आभार मानेन आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा पुढे आणखीन ट्रिप आयोजित कराल त्यावेळेला नक्की आम्हाला कळवा, आम्ही जरूर या ट्रिपमध्ये सहभागी होऊ. धन्यवाद. आणि आपले ड्रायव्हर साहेब व्यवस्थित एक्सलंट ड्रायव्हिंग केले, त्याच्याबद्दल सर्व सुखी आहेत, आनंदी आहेत आणि त्यांना देखील खूप धन्यवाद आणि सुरक्षित अभिनंदन. त्याच्याबद्दल पुन्हा फुलाची पाकळी म्हणून 1020 रुपये सर्व आपले भाऊ पण दिलेले आहेत, त्याची तुम्ही स्वीकार करावा ही विनंती. मंडळी सांगितल्याप्रमाणे या ट्रिपपासून प्रत्येक प्रवाशांना रिटर्न गिफ्ट देखील दिले जाईल. खरं तर सरप्राईज आहे म्हणा, पण तुम्ही सर्व आपलेच आहात, तुमच्यापासून काय लपवायचे. गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन.